नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा ना आमचा ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आहे. आता व्हिडिओ म्हणजे अपलोड करायला मला थोडा उशीर झाला, कारण मला एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही. तर त्या दिवशी सकाळी छान असं तयार होऊन आम्ही निघालो होतो देवाला, आमच्या कुलदेवाच्या दर्शनाला. तर आत्ती पण आमच्यासोबत येणार होती, पण तिचं अचानक कॅन्सल झालं. मग त्यानंतर जाण्याआधी आत्तीने आमचं औक्षण केलं आणि मामांना पण काम होतं, त्यामुळे ते पण नाही आले. आणि इकडे यांची गाडी वगैरे पुसायची सुरू होती. त्यानंतर मग आम्ही निघालो. तसं तर दुपारी 1-2 वाजल्या होत्या. म्हणजे आम्ही मुद्दामच जरा असं निवांत निघालो होतो, कारण रविवार होता आणि त्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी असेल. म्हणून म्हटलं थोडं लेट गेला तर म्हणजे गर्दी वगैरे कमी होईल. तर हे पण एक कारण होतं. आणि आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे ना नवी नवरी असो किंवा नवी गाडी असो, पहिल्यांदा देवदर्शनाला न्यायची पद्धत आहे. आता ती सगळीकडेच असेल, तर म्हणून म्हटलं चला दोन्ही कामं पण एकत्रच होतील म्हणून आम्ही निघालो. आता आठवड्याभर तर काय पाऊस अजिबात झाला नव्हता आणि आज ना सकाळपासून म्हणजे पावसाने सुरुवात केली ती. म्हणजे आभाळ पण भरपूर आलता आणि पाऊस सुरूच होता. तर बघू शकता किती मस्त हिरवंगार वातावरण झालं आणि खूप छान वाटत होतं बरं का, म्हणजे घाटात वगैरे असं. नंतर हे साहेब तर आमच्या गाडीत बसले की लगेच झोपून जातात, म्हणजे झोपलाच होता. आणि आता आषाढी वारी जवळ आले, त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे असे म्हणजे जागोजागी वारकरीच होते. तर कोणाकोणाचं कुलदैवत खरसुंडी सिद्धनाथ आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर त्यानंतर मग आम्ही पोचलो खरसुंडीवरती. आणि आज रविवार खरसुंडीचा पण म्हणजे बाजार असतो, त्यामुळे ना भरपूर म्हणजे गर्दी होती तिथे. ट्रॅफिक फुल होते एकदम. खरं तर आम्हाला गाडी मंदिराजवळ न्यायची होती पूजा करण्यासाठी, पण या ट्रॅफिकमुळे काय आम्हाला म्हणजे आज जाता आलं नाही. म्हणून मग आम्ही गाडी म्हणजे मंदिराच्या मागच्या साईडलाच लावायचं ठरवलं. तर बराच वेळ आम्ही इथे थांबलो होतो, जवळजवळ 10-15 मिनटं तर इथेच गेलता आमचा. त्यानंतर मग गेलो मंदिराच्या मागच्या साईडला, गाडी लावली आणि मग तिथून गेलो दर्शनाला. तर आता म्हणजे पार्किंगमध्येच इतके गाड्या होत्या, ते बघूनच गर्दीचा अंदाज आला होता. तर त्यानंतर गेलो मग. आणि बघू शकते पाऊस तर म्हणजे सुरूच होता, म्हणजे बारीक बारीक म्हणजे कमी झाला होता थोडा, पण चालूच होता पाऊस. ॲनिव्हर्सरी दिवशी असं देवदर्शनाला येऊन ना थोडं छान वाटत होतं. म्हणजे तसं याआधी आम्ही कधी म्हणजे कुठल्याच ॲनिव्हर्सरीला कुठेच गेलो नव्हतो, म्हणजे देवाला पण नाही आणि कुठे फिरायला पण नाही. तर ह्या वर्षी आलतो. तर मग नंतर मग बाहेर हार नारळ वगैरे घेतला, एक गाडीसाठी आणि एक मंदिरात देवासाठी. 2 हार घेऊन गेलो आम्ही. खरं तर याला खाली सोडायचं होतं, पण पाणी सगळीकडे झालं होतं, त्यामुळे याला काय खाली सोडता आलं नाही आम्हाला. तर गेलो आत. गर्दी तशी होती बऱ्यापैकी, कारण रविवार हा ना सिद्धनाथाचाच वार आहे, त्यामुळे सगळेच म्हणजे बऱ्यापैकी लोक येतात. तर त्यानंतर मग आतमध्ये गेलो. मस्तपैकी देवाचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर गेलो आम्ही नवग्रह, म्हणजे ह्या नवग्रहाच्या मूर्त्या आहेत. आणि इथं ना माझा फोन इतक्या यांच्या हातून इतक्या जोरात खाली पडला, म्हटलं आता झालं माझ्या फोनचं काम. पण लकीली काय झालं नाही फोनला. त्यानंतर मग इथे एक म्हणजे सगळीकडे पेढे वगैरे ठेवले आम्ही. आणि नंतर गेलो नारळ फोडायला. इथे नारळ फोडला आणि ही आहे तिथली म्हणजे महाराजी सासनकाठी. म्हणजे तिथे थोडा वेळ थांबून दक्षिणा वगैरे दिली. त्यानंतर खूप म्हणजे जोरात पाऊस सुरू झाला, तर म्हणून म्हटलं चला थोडा वेळ मंदिरात बसूया इथं. आणि मग पेढे खाल्ले, फोटो वगैरे काढले आणि बराच वेळ बसलो होतो आम्ही तिथं. पण पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हता. आणि आता ना पूर्ण गर्दी म्हणजे कमी झाली ती, म्हणजे आता 3-3:30-4 वाजत आलते. त्यानंतर मग बाहेर आलो आणि बाहेर 1-2 मंदिरात ते दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर तिथून.
तर गाडीसाठी ना आम्हाला ते दुसरीची बाहुली वगैरे घ्यायची होती, ती घेतली. आणि घरचं म्हणजे हळद पण संपली होती, ती पण घ्यायची होती. आणि बघू शकताय किती म्हणजे कायम हे दुकान आहे ते कायमच असतात, म्हणजे जत्रा असो किंवा नसो नेहमी असतात तिथे. त्यानंतर मग चिरमुरे तर घेतलंच पाहिजेत, आता देवाला आलो आहे म्हटल्यावर. त्यानंतर गेलो आम्ही चहा घ्यायला. आणि आज ना खरंच आम्ही पहिल्यांदा दोघं म्हणजे बाहेर गेलो असं चहा घेतला, कारण पाऊस इतका येत होता. म्हटलं चला थोडा तर चहा घेऊया. त्यानंतर आलो आम्ही गाडीकडे. गाडीला हार वगैरे घालायचा होता. आणि सगळीकडे बघू शकता सगळा चिखल झाला होता. त्यानंतर हार वगैरे घातला गाडीला. त्यानंतर तिथून मग पोचलो आम्ही डायरेक्ट पिझ्झा खाण्यासाठी विट्यात आलो. खरं तर ना खूप दिवसात ना आम्ही पिझ्झा खायला आलो होतो. म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा आम्ही लास्ट पिझ्झा खाल्ला होता. त्यानंतर म्हटलं चला आज ॲनिव्हर्सरी आहे तर काहीतरी स्पेशल होऊन जाऊ दे, म्हणून मग आज पण आम्ही आलो. तर ह्या वर्षीचा आमचा पहिला ॲनिव्हर्सरी आहे की जो आम्ही केक वगैरे कट न करता छान असा दिवस एकत्र स्पेंड करून सेलिब्रेट केला. आणि खरंच खूप छान गेला आजचा दिवस. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.